मोजणीला अखेर सुरुवात झालेली आहे। तासभर लोटला, मात्र आता या तासानंतर मतमोजणीला सुरुवात झाली आहे। तांत्रिक बिघाड तिथे होता आणि आता अखेर मतमोजणीला सुरुवात झाली आहे। अंबरनाथमध्ये मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। तर तिकडे रायगडमध्ये सुनील तटकरे यांना दुसरा मोठा धक्का। श्रीनगरमध्ये ठाकरे गटाचे अतुल चौगुले विजयी झालेले आहेत। महाडमधून शिवसेनेचे सुनील काविस्कर हे विजयी झालेले आहेत। श्रीवर्धनमध्ये ठाकरे गटाचे अतुल चौगुले विजयी झाले आहेत। एकीकडे गोगावलेंनी तर दुसरीकडे ठाकरे गटानं सुनील तटकरे यांना मोठा धक्का दिला। श्रीवर्धनमध्ये ठाकरे गटाचे अतुल चौगुले हे विजयी झालेले आहेत। तिथे तटकरेंचं मोठं आव्हान असताना मात्र ठाकरे गटाने इथं बाजी मारली। श्रीवर्धनमध्ये ठाकरे गटाचे अतुल चौगुले विजयी झाले आणि दुसरीकडे रायगडमध्ये तटकरेंना दुसरा मोठा धक्का मिळाला, कारण श्रीवर्धनमध्ये ठाकरे गटाचे अतुल चौगुले विजयी झालेत। पहिला धक्का हा दिलेला होता महाडमधून, कारण शिवसेनेचे म्हणजे शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले आणि आता त्या पाठोपाठ ठाकरे गटाचे अतुल चौगुले सुद्धा विजयी झालेले आहेत। तर रायगडमध्ये तटकरेंना हा दुसरा मोठा धक्का म्हणावा लागेल, कारण श्रीवर्धनमध्ये ठाकरे गटाचे अतुल चौगुले विजयी झालेले आहेत। तर तिकडे भरत गोगावले यांनी देखील जोरदार धक्का तटकरेंना दिला। निकालामध्ये महायुतीला जबरदस्त यश पाहायला मिळत आहे। भाजप 82 जागांवर, शिवसेना 33 जागांवर, तर राष्ट्रवादी अजित पवार गट 26 जागांवर सध्या आघाडीवर आहे। तर तिकडे ठाकरे गटाला आणि पवार गटाला अजून 2 आकडी संख्या देखील गाठता आलेली नाही। मात्र शिर्डीमध्ये नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीबाबत मोठी अपडेट आता समोर येते आहे। भाजपच्या जयश्री थोरात आघाडीवर आहेत। तर भडगावमध्ये भाजपच्या सुशीला पाटील या सध्या आघाडीवर आहेत। भडगावमधली महत्त्वाची अपडेट जिथे भाजपने आघाडी घेतली आहे आणि त्या पाठोपाठ शिर्डीमध्ये नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीबाबत ही मोठी अपडेट, कारण भाजपच्या जयश्री थोरात सध्या आघाडीवर आहेत। भडगावमध्ये भाजपच्या सुशीला पाटील या सध्या आघाडीवर आहेत। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। भाजपच्या उमेदवार डॉक्टर योगिता चौरे या विजयी झालेल्या आहेत। शिर्डीमध्ये नगराध्यक्ष निवडणुकीमध्ये मोठी अपडेट समोर येते। या ठिकाणी काय अपडेट आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निकालामध्ये महायुतीला जबरदस्त यश आपल्याला पाहायला मिळत आहे। भाजप सध्या 83 जागांवर, शिवसेना 34, राष्ट्रवादी अजित पवार गट 27 जागांवर आघाडीवर आहे। तर ठाकरे गट 6 जागा, काँग्रेस या ठिकाणी 25 जागांवर आघाडीवर आहे। तर पवार गटाला 8 जागांवर यश मिळवण्यात आतापर्यंत पाहायला मिळतंय। तर इतर स्थानिक आघाड्यांनी 13 जागांवर सध्या आघाडी घेतली आहे। तर चिपळूणमध्ये माजी आमदाराचा पराभव झालाय। शिवसेनेचे उमेश सपकाळ यांचा विजय झालेला आहे। माजी आमदार रमेश कदम यांचा पराभव झाला। कोकणातली एक महत्त्वाची बातमी, शिवसेनेचे उमेश सपकाळ यांचा विजय झालेला आहे। दुसरीकडे चिपळूणमध्ये माजी आमदार यांचा मात्र पराभव झाला, कारण माजी आमदार असलेले रमेश कदम हे निवडणुकीच्या रिंगणात होते। भंडाऱ्यामध्ये अजित पवार यांचे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत ते सध्या आघाडीवर आहेत। तर जामखेडमध्ये तांत्रिक अडचण आणि मतमोजणी थांबवण्यात आलेली आहे। जामखेडमधून ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। तांत्रिक अडचण आल्यामुळे मतमोजणी थांबवलेली आहे। भंडाऱ्यामध्ये अजित पवारांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सध्या आघाडीवर आहेत। पवनी तुमसरमध्ये राष्ट्रवादीनं आघाडी घेतल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। तर जामखेडमध्ये मात्र तांत्रिक अडचण आल्यामुळे मतमोजणी आता थांबवण्यात आलेली आहे। जामखेडमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे, त्यामुळे तुर्तास तरी ही मतमोजणी थांबवण्यात आली आहे। मात्र भंडाऱ्यामध्ये अजित पवार यांचे नगराध्यक्ष हे आघाडीवर आहेत। पवनी आणि तुमसरमध्ये राष्ट्रवादी सध्या आघाडीवर आहे। मराठवाड्यात